ठिकाणी या संतोष अण्णांच्या खटल्यामध्ये जी बाजू मांडायची सरकारची, त्याच्यासाठी सर्वोच्च जे आपल्या सर्वांचं म्हणजे धनंजयचं पण तेच मागणं होतं, कुटुंबियाचं मागणं होतं, ग्रामस्थांची आणि तमाम महाराष्ट्रातल्या ज्यांना हार्ट आहेत अशा प्रत्येक माणसाची मागणी होती की याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांनी आमच्या संतोष अण्णांची बाजू मांडावी. कारण ते एकदा जर याचे तर ती एक गॅरंटी त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा आभार. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जनरल समाजाला माहीत नसते, परंतु ज्यांना सरकारी वकील म्हणून नेमायचे त्यांची एनओसी सुद्धा स्वतःची फार महत्त्वाची असते. काही डेट्स वगैरे स्वतःच्या पाहण्यामध्ये काही कालावधी उज्ज्वल निकम साहेबांनी घेतला, परंतु नंतर त्यांनी सुद्धा एनओसी दिली. त्याच्याबद्दल उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानणार आहे. आता ज्या 1 ते 6 मागण्या आहेत, या 6 मागण्यापैकी एक मागणी या इथे रेकॉर्डवरती नाही, पण ती मागणी मला आणि धनंजयला दोघांना माहीत आहे आणि त्या बाबतीमध्ये काय झालंय हे मला आणि त्याला निश्चितपणे माहिती आहे. मीडियाच्या समोर आज ती बाब येणार नाही, आम्ही सांगणारही नाही. निश्चितपणे उद्यापर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ती सुद्धा बाब तुम्हाला या ठिकाणी कळेल.